आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 10. निर्मिती सहाय्य सीमा शेटे, सादर करते देविदास पारखी. आता मला कुठं भेटल माया लेकरू? माया काय करू? तिच्या कर्कश आवाजाने जमलेल्या बायका माणसांच्या काळजात धडकी भरली. वातावरण भेसूर भकास झालं. रडून तिचा घसा बसला होता. जाडा भरडा आवाज उठत होता. तो तिचा आवाज वाटतच नव्हता. कुणीतरी तिसरंच बोलल्यासारखं वाटत होतं. रडता रडताच बळ सरल्यासारखी ती नवऱ्याच्या अंगावर बेशुद्ध होऊन पडली. अरे दात खिळी बसली, कांदा आणानं खेटर उंगाले द्या लवकर. अरे दवाखान्यात न्या, डॉक्टरला आणा. मेली का काय हो शेवंताबाई? काय माय, या पाण्यापायी अकात झाला. गेला माय, चालता बोलता जीव गेला व अंजुळभर पाण्यासाठी. असं बायका माणसं बोलायला लागले. प्रमोद घाम पुसत विहिरीच्या काठाशी डोकावला. पेपरात फोटो छापून आला ती हीच विहीर होती. तळाशी 6 माणसं उघडी उभी होती. त्यांनी पोरीचं प्रेत ठेवणीच्या खडकाचा टेकू देऊन बस्त केलं होतं. तळाच्या मधल्या भागात एक झिऱ्यासारखा खड्डा होता. त्यात तिचं रक्त सांडलं होतं. त्यात आता 2 पिपे पाणी साठलं होतं. पण ते सगळं रक्तच आहे असं वाटत होतं. तेवढ्यात गावातून कोणीतरी खाटलं आणलं. सरका सरका बाजूले, सोडू द्या आतबाज. काठावरचे बाजूला झाले. प्रमोद आणि मोहन काळेही दूर झाले. त्यांच्यातला सोमनाथ लगेच परत गेला होता. सालं समद रगत झालं पाण्यात, खडकावर काठावर. आता काही या इरीचं पाणी प्यायच्या कामी येत नाही. कशी बी लोक चुळका चुळका काढत होते, ताण भागवत होते. तिच्यात बी झालं रगत. अरे चुप बैस साल्या. तिकडी जिता जागता जीव हिरीत पडून मेला आणि तुले पाणी खराब झाल्याचं दुःख वाटून राहिलं. लेका कोणी ऐकलं तर देतीन हिरीत फेकून तुले. असं प्रमोद त्याच्यावर खेकसला. त्याच्या मनात बातमी फेर धरत होती. ओंजळभर पाण्यासाठी बालिकेचा बळी. चल रे मौन्या, असं म्हणून तो चालायला लागला. त्याच्या मनात बातमीची जुळवाजुळव सुरू झाली. ओ वार्ताहर साहेब, कुठं निघाले एवढे घाई घाई? थांबा जरा, थांबा. मागून भीमराव बापूचा आवाज आला तसा तो थांबला. इकडे या. काय करून राहिलं राजेव तुमचं सरकार? हां, इकडे पाण्यापायी लोक कोरड्या हिरीत पडून मरायला लागले. मांगल दिसा बी नाही का? त्या जयराम शिंदेची बायको पाण्यापायी मेली. आणि आता हा दुसरा भग पाणी टंचाईचा. काय करते राजेव तुमचं सरकार? हां, आमचं सरकार? प्रमोदने दचकून विचारलं. अहो बापू, मी का खासदार आहे का आमदार? मले काहून म्हणा लागले तुम्ही? महान सरकारचा काय संबंध? अरे पण राजा, तू वार्ताहर आहे ना? हां, चांगल्या बातम्या देऊ नये. खपाखप बातम्या छापून आल्यावर फरक पडणार नाही म्हणतो. सरकारले समजणार नाही सारंगपूरचे हाल. काही बी फरक पडत नाही. किती बातम्या छापल्या म्या? 30 बातम्या द्यायचा झपका सुरू केला आहे. पण एका बी खासदार आमदाराले किव आली नाही. एक बी टँकर गावात सुरू झाला नाही. आमच्या ऐकण्यात एक गोष्ट आली बुवा. कोणती? गेल्या सालवानी या साली बी काळा बाजार सुरू आहे म्हणतात. हो, जवळच्या सवळत गावचा तो पंचायत समितीचा सभासद, काय नाव बुवा त्याचं? हां हां, हो, त्या धनाजी काळपांडे आपल्या गावाच्या नावावर लय पैसा लुटून राहिला म्हणतात. त्याची हिर आधी गरहीत करून रेकाटवर आपल्या गावात त्याच्याच ट्रॅक्टरवरच्या टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे.
पण आपल्या गावात तर अजून एक बी टँकर आला नाही. कसा काय येईल? त्याच्या हिरी ढुंगण धुयापुरतं बी पाणी नाही. हिरीच्या तळात जर चिमणी गेली ना थेंबर पाण्यासाठी, तर ती बी रडून बाहेर येईल. मग माणसाला कुठून पुरवल पाणी? हां, दे छापून ही बातमी. छापतो चौकशी करून. पण आपल्या गारमानातली हिर काहून आधी गरज करत नाही? तिले तर लय डबडब पाणी आहे. मी विचारलं, ग्रामसेवक आला होता परवा दिवशी तेव्हा, तर तो म्हणाला का तिकडचा रस्ता लय खराब आहे, टँकरवाले धस म्हणत नाहीत त्या डोंगर वाट्यानं जायले. ते काही खरं कारण नाही पत्रकार साहेब. खरं कारण असं आहे की त्या देवराव बापूचा राजकारणात काही वाट नाही, लग्गा तर नाहीच नाही. मग त्याच्या घरात कसा जाऊ देतील पैसा? त्याले माणूस कसा पुढारी पाहिजे पैसे खायले. अशा टायमाले दौरे बी येत नाहीत आमदार खासदार लोकांचे. नाही, पण या लोक प्रतिनिधीले एकदा आणावं चिकडच्या भागात, हिंडू द्यावं जरा मळके घेऊन. त्याले काय भेटत असेल बकबक नळाच्या धारीचं पाणी, आणि आपला मतदारसंघ इकडे केविलो आणि आहे की नाही. पण आता येतील बहुतेक, काहून की आपल्या गावच्या त्या उत्तर बावडीचा फोटो पुण्याच्या पेपरात छापून आला. मोहन काळेनं माहिती पुरवली. अरे ते येतील तवा येतील, त्याच्या आधी आपण काहीतरी करा. काय करा? मोर्चे काढू, उपोषणाला बसू. साला आपल्या गावचा सरपंच बी असा हेल्याचं मस्त काय, काहीच समजत नाही त्याले. कोणत्या योजना गावात आणावं आणि काय करावं. जागतिक बँकेचं लोन भेटते ना बापा नळ योजनेसाठी. पण हा कुठं काही गावाचं रेटत नाही पुढं. तो माणूस कुठं सरपंच व्हायच्या लायक आहे का? पण पॅनलमधून फुटतो म्हणे म्हणून केला सरपंच त्याले. चिव त्या लेखाचा समद गाव बरबाद करणं लावलं यानं. त्याला जाऊ द्या हुंबडीत, आता आपणच काहीतरी केलं पाहिजे. पण काय करावं? हे पा बुवा, कोणी काही बी करा, आपण तर उपोषणाला बसणार आहे भाऊ. ओ नवले, ओ पत्रकार साहेब, इकडे या, द्या बातमी छापून आपल्या नावाची. भीमराव बापू शेवडे पाण्यासाठी ग्रामपंचायती पुढे उपोषणाला बसणार, आणि बसणार म्हणजे बसणार. पाण्याचा प्रश्न सुटेस्तोवर उपोषण करणार. बेमुदत उपोषण. आम्ही बी बसायला तयार आहोत. चला आता सुस्ती करून भागायचं नाही. सगळेच प्रमोद सोबत निघाले. गावातल्या मुख्य रस्त्यावरून बडबडत हे टोळकं ग्रामपंचायतीकडे जायला लागलं. उत्सुकतेने गावातले लोकही त्यांच्या मागे निघाले. बरीच गर्दी झाली आणि एखादी मिरवणूक निघावी तशीच परिस्थिती झाली. दाटीवाटीनं टोळकं रस्त्यानं चालू लागलं. सगळे ग्रामपंचायतीत गेले. प्रमोदने कार्बन टाकून निवेदनाच्या प्रती तयार केल्या. त्या पाकिटात टाकल्या. जिल्हाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, आमदार, खासदार, मुख्यमंत्री सगळ्यांच्या नावांनी पत्ते लिहून पाकिटे तयार केली. आता हे टपाल रजिस्टर पोस्टानं पाठवायचं. कागद आणि पाकिटं मी माया पैशानं घेतले. पोस्टाचा खर्च बराच होणार, 100 रुपयाच्या जवळपास. चला काळा पैसे, घाला आपापल्या खिशात हात. प्रमोद म्हणाला तसे सगळ्यांनी खिशात हात घातले. 5 रुपये, 10 रुपये, 2, 1 असे ऐपतीप्रमाणे भराभर खिशातून निघाले. आत्ता असं वर्गणी करून लढावं लागणार आहे आपल्याला. पहिलं निवेदन देऊन टाकू सरपंच आले. भीमराव शेवडे म्हणाला. कुठं गेला रे सावळ्या तुपला सरपंच? ग्रामपंचायतीचा सेवक एका कोपऱ्यात डोळे मिटून पेंगत होता. त्याला मोहन काळेनं विचारलं, पण तो काहीच बोलला नाही. जड जड झाला होता.
सालं पिलं का काय सरपंचाच्या सांगतीनं हे. भीमराव शेवडेला संताप अनावर झाला आणि खाडकन त्याच्या थोबाडीत मारली. तसा सावळ्या केवढ्यांदा तरी किकाटला. मेलो मेलो, वाचवा वाचवा असं म्हणून उठायला पाहू लागला तर भीमराव शेवडेनं त्याला जागच्या जागी दाबून धरलं. काढा लेकाय हो, मस्त झोपा काढा. ग्रामपंचायतीच्या गावाच्या पैशाच्या भरोश्यावर मजा मारा मस्त. तुपले सरपंच कुठे आहेत? हां, झोपले असतील लखोपती बाईच्या घरी. या टायमाले तिथेच असतात कूलर लावून. आणू का बोलावून? माय मी या सरपंचाला काही लाज आहे की नाही? आणि अक्कल तर नाहीच नाही. बापजाद्यानं कमवून ठेवेल समदे वावर शिवर इकून राहिलं हो बायाच्या पायी. सगळे चुरू चुरू खायला लागले. आणि गरम शॉक कुठं गेला बे सावळ्या? सावळ्या अजून गाल चोळत होता. भांबावून सगळ्यांकडे पाहत होता. कानो लय दिवसाचे आले नाही ते चिखलीतून. करत बसला असल बोगस बिलाची जुळवा बिळव. दुसरं काय, आता येऊ द्या साल्याला. बांधूनच ठेवूया ग्रामपंचायतीच्या खांबाला. असं म्हणून भीमराव शेवडे पुन्हा म्हणाला. यात त्याचं काहीच चुकत नाही म्हणा. आपणच गदे भेटलो न त्याईले चिवत्या बनवायले. पण आता नाही खपून घ्यायचं बुवा. एकेकाला सिद्ध करायचं, खपकेच ठेवून द्यायचे. बिलकुल 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 तसंच करायचं. चला आता, औंदाच्या उन्हाळ्यात आपल्या डोळ्यापुढे एकच गोष्ट, इकास. भकास गावचा इकास. रस्ते, नाल्या, बाजाराच्या वट्यावर अतिक्रमण करेल. आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय. तिकडं पेनवरच्या धरणाचं पाणी आणा. हजारो फुटाची पाईपलाईन करा. का आपल्या नदीवर मांग धरणं बांधा. पण आमच्या गावात नळ योजना ही आलीच पाहिजे. आणि ती बी अशी थातूर मातूर नाही, कायमस्वरूपी नळ योजना. अहो तुम्हाला काय सांगू बापू, काय काय गावाचा विकास होईल आहे. माया बहिणीच्या गावाला गेलो होतो मी, तर हुपच झालो पाहून. अहो एवढूसं गाव, पण काय परफेक्ट नळ योजना. अशी फोस धरून दार पडा जाय घरापुढच्या नळातून. मी तर पाहतच राहिलो बावळटासारखा त्या धारीकडी. पाण्याची नाहीच, अमृतेची धार वाटली मला ती. गाव म्हणजे स्वर्गच. आपल्या गावात ऑफिस आल्यावर नरकात आल्यासारखं वाटलं मला. ती आठवण सांगताना प्रतापराव पाटील कसमसून आला. वाटणार नाही तर काय तसं. आपल्या गावातल्या नळ योजनेतून सवय आहे ना पाणी न दिसायची आपल्याला. नुसते खड्डे झाले आपल्या गावात या नळापायी. आधीच गाव रोगट, टीबी झाल्यावानी निजूर. त्यात हे भदाड गावाच्या अंगाले समजा जखमात जखमा, जिकडे पाहो तिकडे. तुम्हाला एक बातमी माहीत नसेल त्या खड्ड्याची, त्या मांगल्ल्या पंधरवाड्यातली. मोहन काळे म्हणाला. कोणती रे? त्या धनगरपुऱ्यात असाच एक खड्डा करेल आहे खराताच्या दारात. पुरुष भराचा. त्या दिवशी बनूबाईच्या घरी एक पाहुणा आला होता मराठवाड्यातला. चालला लगबग अन त्याच्या अंगावर धनगरपुऱ्यातले कुत्रे भुकले. अन आपल्या गावातल्या रस्त्यावरच्या खांब्यावर तर बाप जन्मात लाईट नसतात. समदा अंधार भुडूक. अंगावर कुत्रं भुकलं म्हणून पाहुणा पळायला गेला अन धडकन खड्ड्यात पडला. लंगडाच झाला मेजवान. जोराजोरानं आरडायला लागला. लोक पळत आले. विचारपूस केली अन त्याले उचलून सासऱ्याच्या घरी नेलं. आता भरती करेल आहे म्हणतात औरंगाबादच्या दवाखान्यात. सासऱ्याच्या गावाले आला बिचारा अन लंगडा होऊन गेला. एक एक तितंब्याचा साले. ग्रामपंचायतीत असे भैताळे मेंबर निवडून दिले. त्यानं त्याच्यातला जास्तीत जास्त चिवत्या माणूस सरपंच केला. आणि भवाडे आपल्या नशिबाले आले. लावू एक एक मेळ. हातपाय धुवूनच मागं लागायचं आता. असं म्हणून भीमराव शेवडे उठला. ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधून बाहेर आला. तसे एक एक करून सगळेच बाहेर निघाले. सावळ्याचा गाल अजूनही आग मारत होता. ऑफिस खाली झालं तसं त्याला मोकळं वाटलं. केव्हाची तहानही लागली होती.
त्याने कोपऱ्यातल्या खापरी माठात टपरी प्याला बुडवला तर तो खालच्या बुडात खाडकन वाजला. माठात पाणी नव्हतं. सावळ्या मनातल्या मनात चिडून गेला. रिकामा माठ खांद्यावर घेतला अन पुलावरच्या गंजाटल्या हातपंपाकडे निघाला. प्रमोद आपल्या टपरीवर आला. बाप टपरीवर बसला होता. आपले खिंडा पडलेले दात टोकरत सडकेवरून धावणारी वाहने पाहत होता. जा तुम्ही आता, मी बसतो दुकानावर, असं प्रमोद म्हणाला. तसा तो काउंटरवरून उठला. डावीकडच्या कमरे इतक्या दारातून वाकून बाहेर निघाला. प्रमोदने समोरच्या टेबलावर बूट टेकवून आत उडी घेतली. आपल्या जनवर्ताचं लेटर पॅड त्यानं बाहेर काढलं. बातमी लिहायला बसला. मग मनात विचार आला, चांगलं सुरेख बातमीपत्र लिहावं. आपल्या गावातल्या लोकांनं कधी नाही तो आंदोलनाचा धसका घेतला. आपण बी हे प्रकरण चांगलं फोडणी देऊन खरपूस करावं. एरी तरी सारं आपल्या गावात काही खळबळजनक लिहायलाच भेटत नाही. अपघात, खून, मारामाऱ्या असं काही घडते तर जिल्ह्यातले पोलीस स्टेशनमधून जाते. जिल्ह्याचा प्रतिनिधी फॅक्सने ते पाठवते. मग आपलं पोस्टानं गेलं बी तर छापून येत नाही. पोस्टाचा खर्च मात्र बोकांडी बसते. मग आपल्याला साध्या गुळमट बातम्या लिहावं लागतात. पांढरा कावळा दिसला, अमक्याचं निधन झालं, तमकं झालं, काहीतरीच. ते आता कधी छापून येते तर कधी नाही. आता आलीच संधी तर चांगलं रंगतबाज बातमीपत्र तयार झालं पाहिजे. पेन उघडून समोरच्या टेबलावर कागद मांडून तो मान मोडून लिहायला बसला. ओंजळभर पाण्यासाठी चिमुकलीचा बळी. एक बातमी लिहून झाली. त्याने पुन्हा वाचली. चांगली मनासारखी उतरली होती. पण मग पुन्हा त्याच्या मनात विचार आला, सालं ही पोलीस केस होणार, बुलढाण्याच्या माहिती केंद्रात जाणार, तिथून जिल्हा प्रतिनिधी घेणार आणि फोनवर नाहीतर फॅक्सवर पाठवून देणार. मग आपली पोस्टानं उशिरा जायला बातमी कशी छापून येणार? ही जाणीव झाली आणि तो उदास झाला. मग त्याने पुन्हा दुसरी बातमी लिहायला घेतली. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा. आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 10 ऐकलात. वाचन केलं होतं आनंद जहागीरदार यांनी. सहभाग होता सुचेता देशपांडे, जगदीश राव, चंद्रशेखर खोबरे, अनिल गोपनारायण, सचिन म्हैसने, किशोर कुकडे, शोभा पराते, दीपक माहितकर आणि एकनाथ नाडगे यांचा. निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं. सादर करते देविदास पारखी. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती.